दैनिक सकाळ माध्यम समूहाच्या वतीने श्री गुरु पादुका दर्शन उत्साह या कार्यक्रमासाठी अभिनेता श्रेयस तळपदे यांनी हजेरी लावली। परिवारासह आपल्यासोबत श्रेयस तळपदे आहेत। सर, कशा प्रकारचं कौटुंबिक भक्तिमय वातावरण आहे? 21 पादुकांचं दर्शन तुम्ही आज घेतलंय, कसं वाटतं या वातावरणामध्ये, भक्तिमय वातावरणात? भारावून गेलोय खरं सांगायचं तर। त्या हॉलमध्ये शिरल्यानंतर जे वातावरण आहे ते खरंच भारावून टाकणार आहे आणि अतिशय भक्तिमय असं वातावरण आहे। बऱ्याचदा आपल्याला इच्छा असते की आपण जाऊन पादुकांचं दर्शन घ्यावं, पण ते बऱ्याचदा सगळ्या एवढ्या संतांचं गुरूंचं दर्शन होणं शक्य होत नाही। पण मला वाटतं हा जो उपक्रम केला आहे सकाळनी, हा इतका फॅन्टॅस्टिक आहे की तुम्हाला हे 2 दिवस मनसोक्त तुम्ही या वेळ स्पेंड करा, दर्शन घ्या आणि त्या वातावरणात स्वतःला सामावून घ्या। आतमध्ये छान कीर्तन चाललं आहे, त्यामुळे आय थिंक आय लव्ह दिस। आणि मला वाटतं मागच्या वर्षी हा झाला होता कार्यक्रम, मागच्या वर्षी मी येऊ शकलो नव्हतो, पण यावर्षी ही मला अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल, मला इथे बोलवल्याबद्दल सकाळचे खूप खूप मनापासून आभार। सर, तुम्ही भक्तिमय तल्लक झाले होते, भजन वगैरे हे सगळ्या आस्वाद घेत होता, कसं हे वाटलं त्यावेळेला? एक कलाकाराचं थेट तुम्ही भक्तीमध्ये वाहून गेले। खरं सांगायचं तर म्हणजे ज्यांच्या मनात श्रद्धा आहे, ओके, आणि जे इथे येतात ते त्या वेळासाठी तर सगळे जेवढं तुमचं टेन्शन आहे, प्रॉब्लेम आहे, ते तुम्ही सगळे विसरून जाता आणि त्याहीपेक्षा तुम्हाला कुठेतरी एक आत्मविश्वास येतो ऑटोमॅटिकली की जे काय प्रॉब्लेम्स असतील तुमच्या आयुष्यामध्ये ते आता दूर होणार आहेत, ते लांब जाणार आहेत आणि सगळं आता व्यवस्थित होणार आहे। हा कॉन्फिडन्स आणि मला वाटतं हा फेथ जो आहे, हा होप जो आहे, तो मला वाटतं तुम्हाला इथे आज शिरल्या तुम्हाला ते वातावरण आणि ते फिलिंग येतं। अँड विच इज आय थिंक हे काय म्हणतात, विक्ट्री आहे या कार्यक्रमाची डेफिनेटली। ओके, हे होते श्रेयस तळपदे यांनी सांगितले भक्तिमय वातावरणामध्ये तल्लग्न झाल्यासारखं वाटतंय। कॅमेरामॅन राकेशसह विकास मिरगणे, साम टीव्ही, मुंबई।